नमस्कार, अस्मिता किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कांद्याच्या पात्याची भाजी बनवूया गावाकडच्या सारखी सोप्या पद्धतीने आणि थोड्या साहित्यामध्ये। तर साहित्य पाहूया आपण। मी कांद्याची पात पावशेर घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे, तर मी कोथिंबीर पण वापरू शकतात। आणि मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, थोडीशी अर्धी वाटी आहे, ती अर्धा तास भिजत घालायची तुम्ही जेव्हा भाजी करायची असेल तेव्हा। चला तर ही डाळ जी आपण घेतली होती ही भिजलेली आहे बघा, तशी फुगली। आणि आपण ही कांद्याची पात जी आहे आपण ही कट करून घेऊया। ही डाळ जी तुम्ही भिजायला घातली होती ना, ही लवकर शिजते त्याच्यामध्ये। स्वच्छ धुवून घेतलेली आहे कांद्याची पात। आता आपण याला फोडणी टाकूया। चला पाहूया आपण। मी कढईवरती ठेवलेली आहे, गरम करायला कढई ठेवलेली आहे। आपण आता त्याच्यामध्ये 1-2 चमचे पळी तेल घालूया। जिरं टाकल्याच्या नंतर मी लसूण टाकत आहे, लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। मी त्याच्यामध्ये हळद घालत आहे थोडीशी, आणि मी 2 चमचे लाल तिखट घालत आहे। आता आपण ही कांद्याची पात टाकत आहे आणि भिजत घातलेली डाळ पण ही आपण परतून घेऊया 5 ते 10 मिनिटे। आपली कांद्याची पात ही चांगली परतून झालेली आहे। आपण ही कांद्याची पात ही सुकी बनवणार नाहीत, आपण थोडा रस्सा बनवणार आहे याच्यामध्ये। तुम्हाला सुकी बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता, पण मला रस्सा करायचा आहे याचा थोडासा। आता आपण थोडंसं मीठ घालूया याच्यामध्ये चवीनुसार। मी थोडंसंच टाकलेलं आहे, अर्धा चमचा। त्याच्यानंतर थोडंसं हलवून घेऊ आपण त्याला। आणि मी त्याच्यामध्ये 1 ग्लास रस्सा करायचा असेल तर 1 ग्लास पाणी टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये। थोडंसं जरा चांगलं व्यवस्थित हलवून घ्या आणि थोडीशी शिजत आल्यावरती त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घाला। आपण थोडं 10 ते 15 मिनिटं याला प्लेट घेऊन झाकून ठेवूया। पात जी आहे शिजत आलेली आहे, त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकत आहे। तुम्हाला जसं टाकायचे तसं टाका। थोडं हलवून घेते मी आता ही, आणि थोड्या वेळ 5 ते 10 मिनिटं ठेवून ते एकत्र जीव होतो त्याचा, नाही का। अशी छान रस्सा बनवायचा तर आपण नाही का, मी लाल तिखटमध्ये बनवलेली आहे, तर तुम्ही हिरवी मिरचीमध्ये पण बनवू शकता। तर आपली ही कांद्याची पात मस्त झालेली आहे, झणझणीत झालेली आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका।